राज्याचा उपमुख्यमंत्री, 6व्यादा मंत्रिपद, राज्याच्या तिजोरीची चावी हातात आणि तरीही अजितदादा आता एका साखर कारखान्याचे चेअरमन व्हायचं म्हणतायत. का बरं? हा फक्त साखर कारखाना आहे की बारामतीतील सत्ता राजकारणाचा खेळ? राजकारणात वर्चस्व म्हणजे सर्व काही आणि आता हेच वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अजितदादा थेट माळेगावच्या रणांगणात उतरलेत. चंद्रराव तावरे यांच्यासोबत जुना संघर्ष आणि सुप्रिया सुळे यांचा कॉल न उचलणं, त्याचप्रमाणे कट्टर विरोधकांनाही सोबत घेण्याची तयारी या निवडणुकांमागे आता एका मोठ्या डावाचं गणित दडले आणि तो कारखाना आहे बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखाना. या कारखान्याचे अध्यक्ष होऊन अजितदादांना मोठी खेळी करायची का, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. नमस्कार, मी प्रतीक्षा, तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज. उपमुख्यमंत्री पदावर असतानाही साखर कारखान्याचे चेअरमन व्हायचे, पण तसा विचार केला तर सध्याचे नेते हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, त्याचप्रमाणे हसन मुश्रीफ, राजेश टोपे हे आपापल्या भागातील कारखान्यांचे चेअरमन आहेत. मंत्री हसन मुश्रीफ हे तर जिल्हा बँकेचे चेअरमन आहेत. तर दोन मुख्यमंत्र्यांनी आपापल्या कार्यकाळात कारखान्यांचे अध्यक्षपद सांभाळले. दिवंगत नेते वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री असताना ते त्यांच्या भागातील साखर कारखान्यांचे चेअरमन होते, तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे पदावर असताना साखर कारखान्याचे चेअरमन होते. त्याचप्रमाणे आता अजितदादांना देखील कारखान्याचे चेअरमन व्हायचे, पण अजितदादांकडे खासगी कारखाने आहेत, मग माळेगावच का हवाय? तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अनेक जिल्ह्यात खासगी साखर कारखाने आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात अंबालिका कारखाना हा अजितदादांचा आहे. अजित पवार यांचे खासगी कारखाने हे दरवर्षी 46 लाख टन ऊस गाळप करतात, तर माळेगाव कारखाना हा दरवर्षी 13 लाख टन ऊस गाळप करतो. हा कारखाना अजितदादांनी त्यांना आता पुन्हा ताब्यात घ्यायचा आहे, कारण हा कारखाना त्यांच्याकडे आल्यास 60 लाख टन ऊस गाळप करण्याची क्षमता असलेला कारखाना अजितदादांकडे असेल आणि त्यातूनच साखरेचा किंवा ऊसाचा दर ठरवताना अजितदादांची महत्त्वाची ही भूमिका असेल. त्यामुळे अजित पवार यांना माळेगाव कारखान्याचे अध्यक्षपद हवे आहे. केवळ साखर दर नाही, तर याला राजकीय संघर्ष देखील आहे, तो म्हणजे चंद्रराव तावरे व अजितदादांमधील संघर्ष. 1991 पासून ते 2025 पर्यंत तब्बल 35 वर्षांच्या कार्यकाळात 25 वर्ष हा कारखाना अजितदादांकडे आहे. अजितदादा राजकारणात सक्रिय झाल्यानंतर शरद पवार यांचे जुने मित्र चंद्रराव तावरे यांना त्यांनी माळेगावपासून दूर केले आणि तिथूनच अजित पवार विरुद्ध चंद्रराव तावरे असा संघर्ष सुरू झाला. आतापर्यंत चंद्रराव तावरे यांनी 2 वेळेस अजितदादांचा पॅनल पराभूत करत 2 वेळा कारखाना आपल्या ताब्यात घेतला. पण आता मात्र अजितदादांना हा पाहायचे आहे की शरद पवारांपासून वेगळं झाल्यानंतर ग्राउंडला आपली ताकद किती आहे. मी राज्याचा मुख्यमंत्री आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात 5 वर्षात 9,000 कोटींची कामे केलीत. मी विकास कामे करत असताना विरोधकांना मते का मिळतात हेच पाहायचं आहे, असं अजितदादांनी जाहीरपणे सांगितले. कारण अजितदादाच बारामतीचा बॉस आहे हे त्यांना दाखवून द्यायचे. माळेगाव कारखान्यासाठी 22 जून रोजी मतदान होणार आहे. या कारखान्याचे एकूण मतदार 19,549 आहेत. पण अजितदादांनी मतदान होईपर्यंत माळेगावच्या साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अगदी तळ ठोकलाय. ते कारखान्यांच्या सभासदांना घरोघरी जाऊन भेटत आहेत. अजितदादांनी ही निवडणूक गांभीर्याने का घेतली, तर त्याला अनेक कारणं आहेत. त्यात शरद पवार यांची साथ नसतानाही माळेगावची निवडणूक ही अजितदादांना जिंकून दाखवायची. तर एकत्र निवडणूक लढण्याची ऑफर सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना दिली होती. त्यासाठी त्यांनी अजितदादांना फोन देखील केला होता, परंतु त्यांनी तो फोन घेतला नाही अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे. त्यातच त्यांनी आता कट्टर विरोधकांना देखील बरोबर घेतले. बारामती विधानसभा जिंकल्यानंतर स्थानिक सहकारी संस्था आपल्या ताब्यात ठेवण्याचा चंग अजितदादांनी बांधलाय. त्यासाठी ते ग्रामपंचायत निवडणुकीसाठी घरोघर फिरत आहेत. वेळ प्रसंगी कट्टर विरोधक बरोबर घेत आहेत. बारामती तालुका व इंदापूर तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या छत्रपती सहकारी कारखान्याची निवडणूक ही नुकतीच झाली. त्यात त्यांनी कट्टर विरोधक असलेले पृथ्वीराज जाचक यांना आपल्या पॅनलमध्ये घेतलं आणि चेअरमन पदाची ऑफर देऊन पॅनल जिंकूनही आणला.
पण आता माळेगावसाठी ही चौरंगी लढत आहे, कारण माळेगावची निवडणूक ही सोपी जावी यासाठी अजितदादांनी खेळी करण्याचा प्रयत्न केलाय. परंपरागत विरोधक चंद्रराव तावरे यांना चेअरमन पदाची ऑफर दिली, पण कसलेले खेळाडू तावरे यांनी ही ऑफर नाकारली. त्यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीसाठी 4 पॅनल हे आमने सामने आलेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली श्री निळकंठेश्वर पॅनल, तर शरद पवार यांच्या पक्षाचा बळीराजा शेतकरी पॅनल आणि चंद्रराव तावरे यांच्या नेतृत्वाखाली सहकार बचाव शेतकरी पॅनल आहे. शेतकरी बचाव समितीचा एक पॅनल, अशा प्रकारे 4 पॅनलमध्ये चौरंगी लढत होती. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका कारखान्यासाठी ताकद पणाला लावली. आता मतदार अजितदादांना स्वीकारतो की सत्ता बदल करतो हे येत्या 24 जूनलाच होणाऱ्या मतमोजणीत स्पष्ट होणार आहे.